गुड मॉर्निंग स्टुडंट्स. भारतीय समाजशास्त्राची ओळख या वर्ग 12वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकातील प्रकरण 3 भारतीय समाजातील विविधता आणि एकता हे आपण सुरू केलेलं होतं मागच्या पिरियडमध्ये. तिसरं प्रकरणामध्ये पहिला जो घटक आहे त्याच्यामध्ये भारतीय समाजातील विविधता, यामध्ये प्रस्तावना आणि भारतीय समाजातील विविधता, त्याच्यामध्ये वांशिक विविधता आणि धार्मिक विविधता याचा आढावा आपण मागच्या भागामध्ये घेतलेला होता. त्यानंतर भारतीय समाजातील विविधता आपल्याला कोणकोणत्या क्षेत्रामध्ये दिसून येते हे सुद्धा आता पुढे आणखी पाहायचं आहे. वांशिक विविधता आणि धार्मिक विविधता. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की भाषिक विविधता कशा प्रकारची भारतामध्ये आपल्याला आहे हे आपल्याला बघायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आधीच एक चर्चा केली होती की भारत हा एक सांस्कृतिकदृष्ट्या एक वैविध्यपूर्ण देश आहे आणि जगाच्या पाठीवर असा कोणताही देश नाही की ज्याच्यामध्ये सांस्कृतिक विविधता आपल्याला दिसून येते. आपण मागच्या पिरियडमध्ये चर्चा केली की या आपल्या भारतामध्ये विविध जाती, धर्म, पंथ, उपपंथ अशा सगळ्याच क्षेत्रामध्ये आपल्याला विविधता आपल्याला दिसून येते. तर त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये भाषिक विविधता सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसून येते. कारण बहुभाषिकता हे जे आहेत हे भारतीय जीवन पद्धतीचे एक वैशिष्ट्य असं म्हणायला हरकत नाही. जगाच्या पाठीवर जेवढ्या भाषा भारतामध्ये बोलल्या जातात तेवढ्या कुठल्याही देशामध्ये बोलल्या जात नाही, हे एक आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. 1956मध्ये भाषेच्या आधारावर भारतीय राज्यांची पुनर्रचना करण्यात आली होती. जसे जे राज्य उदयास आले, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तर ह्या ज्या सगळ्या या भाषेच्या आधारावर पुनर्रचना करण्यात आलेली होती. भारतीय संविधानाने 22 भाषांना जवळपास 22 भाषांना अधिकृत मान्यता दिलेली आहे आणि यापैकी संस्कृत, तामिळ आणि कन्नड या 3 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर म्हणजेच या भाषेला विशेष अशा प्रकारचा दर्जाचा आणि मान्यता दिलेली आहे. या अभिजात भाषांची लिखित आणि मौखिक परंपरा जी आहे लिखाणाची, हे जवळपास 1000 वर्षापेक्षा जुनी आहे आणि त्याच्यामुळे एक अनन्यसाधारण महत्त्व या 3 भाषांना आहे. संस्कृत, तामिळ आणि कन्नड या 3 भाषांना ज्यात एक अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं आपल्याला दिसून येते. मातृभाषेचं महत्त्व तेवढंच एक म्हणजे महत्त्व आपल्याला जास्त आहे. याचं कारण म्हणजे प्रामुख्याने आपण प्रत्येक राज्यामध्ये जर बघितलं तर प्रत्येक राज्यातील नागरिक ज्या राज्यामध्ये राहतात ते त्या प्रादेशिक भाषेमध्येच बोलताना आपल्याला दिसून येतात. गुजरातमध्ये राहणारे गुजराती, महाराष्ट्रामध्ये राहणारे मराठी, केरळमध्ये किंवा तिकडे दक्षिण भारतात तामिळ, कन्नड या भाषेंचा उपयोग होताना, मातृभाषेंचा उपयोग होताना आपल्याला दिसून येतो. संयुक्त राष्ट्रांनी दिनांक 21 फेब्रुवारी 2017 हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून जो आहे तो साजरा करण्यात जो आहे तो सांगितलेला आहे आणि हा मातृभाषा दिन म्हणून जाहीर करण्यात येतो. यापूर्वी भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांनी सुद्धा घटना लिहिताना मातृभाषेतून शिक्षण मिळायला पाहिजे याला प्राधान्य दिलं. कारण मातृभाषेतून शिक्षण घेतलं तर त्याचा सर्वांगीण विकास होतो, सर्वांगीण विकासाला चालना मिळत असते. आणि हेच धोरण जे आहे ते आता नुकतेच जे आहे नवीन शिक्षण धोरण जाहीर झालं त्याच्यामध्ये सुद्धा मातृभाषेला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. वर्ग 8वीपर्यंत मातृभाषेला जे आहे ते सर्वाधिक महत्त्व देण्यात आलेलं आहे. आणि आज आपण बघतो की या भाषांचं जपवणूक व्हावी याकरता भारत सरकारने मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत भाषा समितीची सुद्धा स्थापना केलेली आहे.
आणि एक थोडक्यात सांगायचं झालं तर भाषिक विविधता हा एक भारताचा सांस्कृतिक ठेवा आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एक बघूया की भारतातील भाषा परिवाराचं जे वर्गीकरण आहे ते जवळपास 4 भागामध्ये वर्गीकरण केल्या जाते. त्याचा आढावा आणि अभ्यास आपण हे करूया या ठिकाणी. भारतामध्ये 4 भागामध्ये वर्गीकरण केलेलं इंडो आर्यन, आर्य भाषा म्हटल्या जाते, द्रविडी, आक्टो एशियाटिक याला निषाद म्हटल्या जाते, सिनो तिबेटन, किराता आणि अंदमानी. तर अशा 4 भाषामध्ये जे आहेत ते वर्गीकरण केलेलं आहे. इंडो आर्यन, द्रविडियन, ऑस्ट्रो एशियाटिक, सिनो तिबेटन आणि अंदमानी. तर अशा भाषांमध्ये जे आहेत वर्गीकरण केलेलं आहे. तर या वर्गीकरणामध्ये कोणत्या भाषा बोलल्या जातात हे सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. जसं हे बघा या ठिकाणी चार्टमध्ये आहे इंडो आर्यन म्हणजे आर्य भाषा असं म्हटलेलं आहे. संस्कृत, काश्मीरी, हिंदी, बंगाली, पंजाबी, राजस्थानी, गुजराती, मराठी, कच्छी, सिंधी, मराठी, ओरिसा, आसामी, उर्दू, कोकणी, बिहारी, अवधी, छत्तीसगडी, बुधेली, बालवारी हे आहेत इंडो आर्यन भाषामध्ये यांचा समावेश होतो. मराठीचा सुद्धा इंडो आर्यनमध्ये होतो आणि हिंदीचा सुद्धा इंडो आर्यन भाषेमध्ये समावेश होतो. हे आपण या ठिकाणी बघितलं. त्यानंतर आपण बघूया द्रविडियन भाषा ज्या आहे. द्रविडियन भाषेचा समावेश जो आहे त्यामध्ये द्रविडियनमध्ये या वर्गीकरणामध्ये कोणत्या भाषांचा समावेश होतो? तेलुगू, कुरुख, ओराऑन, मालेर, कुई, पारजी, कोलमी, तामिळ, मल्याळम, कन्नडा, तुलू, कोटा, कुर्गी आणि तोडा या द्रविडियन वर्गीकरणामध्ये या भाषांचा समावेश होतो. त्याच्यानंतर ऑस्ट्रो एशियाटिक निषाद भाषा म्हटल्या जाते वर्गीकरण, ऑस्ट्रो एशियाटिक. याच्यामध्ये प्रामुख्याने आदिम जमातीमध्ये ज्या बोलीभाषा बोलल्या जातात त्याचा समावेश यामध्ये दिसून येतो आपल्याला. यामध्ये मुंडा, यामध्ये मुंद्री, संथाली हो यासारख्या 14 भाषांचा समावेश होतो. मोन खमेर याचे खासी आणि निकोबारी हे 2 उपगटसुद्धा पडतात. तर प्रामुख्याने ऑस्ट्रो एशियाटिक या वर्गीकरणामध्ये आदिम समाजामध्ये ज्या बोलीभाषा बोलल्या जातात त्याचा समावेश होतो. त्यातून बघूया सिनो तिबेटन, किराता म्हटल्या जाते. या भाषेच्या वर्गीकरणामध्ये 3 उपविभाग आहेत. एक तर तिबेटो, हिमालयन, उत्तर भारतामध्ये बोलली जातात, हिमालयी भाषा आणि भूतिया भाषा. तर या 3 उपविभाग आहेत. त्याच्यामध्ये सिनो तिबेटन भाषेच्या वर्गीकरणामध्ये त्याच्या अंदमानी अंदमानचे आदिवासी लोक या भाषांमध्ये बोलतात. यामध्ये भाषांचा समावेश होतो आका, जेरू, ओंगन आणि सेंतिनेली या भाषांचा समावेश होतो. तर अशा प्रकारे भारतामधील ज्या काही भाषा आहेत त्याचं असं 4 पद्धतीने ज्या ते वर्गीकरण केलेलं आहे. तर यावरून आपल्याला भारतीय समाजातील भाषेची समृद्धता आणि विविधता काय हे आपल्याला यावरून याची आपल्याला अनुभूती आलेलीच आहे. त्यानंतर आपण बघूया की 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येतील भाषिक टक्का आपण बघूया. प्रत्येक भाषेची टक्केवारी काय आहे बघा. या ठिकाणी चार्ट दिलेला आहे, तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहेत. बघा, हिंदी भाषिक जे आहे ते 57.10% हिंदी भाषा बोलणारे आहे. म्हणजे भारतातली जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त लोक जे आहेत भारतातील हे हिंदी भाषिक असल्याचं दिसून येते. इंग्रजी भाषा केवळ 10.6% लोक बोलतात. बंगाली भाषा 8.90% लोक बोलतात. मराठी भाषा 8.20% बोलतात. तेलुगू 7.80%, तामिळ 6.30%, गुजराती 5% बोलतात. उर्दू 5.2% बोलतात. कन्नड 4.94%, ओडिया 3.56%, पंजाबी 3.02%, मल्याळम 2.90% आणि संस्कृत 0.01%. तर हे जर आपण टक्केवारी जर बघितली तर आपल्याला असं दिसून येईल
की जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त लोक हिंदी भाषामध्ये भारतामध्ये लोक बोलतात आणि बाकी प्रादेशिक भाषेमध्ये बोलताना आपल्याला दिसून येतात. एक खाली बघा तुम्ही, तुम्हाला हे माहीत आहे का, ऑल इंडिया रेडिओ जो आहे हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण ज्याला म्हणते भाषा प्रसारणाचं काम करण्यामध्ये किंवा भाषेची जपवणूक करण्याचं काम करताना आपल्याला दिसून येतात. तर भाषिक विविधतेचा भाग म्हणून ऑल इंडिया रेडिओ प्रसार भारतीला 23 भाषा आणि 179 बोलीभाषेमध्ये यांना प्रसारण करावं लागते. आणि यामागचा उद्देश असा की एक सगळ्या ज्या आहेत त्या भाषेला एक जपवणूक व्हावी, त्यांचा दर्जा कायम राहावा या उद्देशाने या ऑल इंडिया रेडिओच्या माध्यमातून यांचा ज्याला म्हटलं जाते की प्रसारण केले जाते. त्यानंतर आपण बघूया प्रादेशिक विविधता. विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा एक भारताचं वैशिष्ट्य आहे की भारतामध्ये जवळपास 28 राज्यांचा समावेश आहे आणि यामध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रदेशांचे आपल्याला खानपानापासून राहणीमान, वेशभूषा, संस्कृती, नृत्य, कला, आविष्कार, देवदेवता या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला विविधता दिसून येते प्रत्येक प्रदेशामध्ये. जसं महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा आहे, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज. तर एक संत परंपरा आहे, साईबाबा, गजानन महाराज होऊन गेले, ते पूजनीय आपल्या इथे मानल्या जातात. गुजराती भाषिक लोक जे आहेत त्यांचे देवदेवता याच्यामध्ये सुद्धा विभिन्नता आपल्याला दिसून येते. जसं गुजराती लोकांचं श्रद्धास्थान म्हणजे जलाराम बाप्पा यांना ते प्रामुख्याने मानतात. तर असं प्रत्येक प्रदेशामध्ये जर बघितलं तर विविधता दिसून येते. गुजराती लोकांचं खानपान, राहणीमान, वेशभूषा, जसं त्यांच्या याच्यामध्ये दांडिया नृत्य प्रसिद्ध आहे, तर महाराष्ट्रीय लोकांचं लावणी प्रसिद्ध आहे. पंजाबी लोकांचं जर बघितलं तर भांगडा हे नृत्य जे आहे ते प्रसिद्ध आहे, तिथलं प्रादेशिक नृत्य आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक प्रदेशामध्ये नृत्यापासून बोली खानपानापासून सगळ्याला आपल्याला विविधता दिसून येते. आणि म्हणून आपण बघतो की त्यानंतर हे जर आपण बघितलं की आपलं जग जे कसं आहे वा आपण जीवन जगत असतो, प्रादेशिक अस्मितेचा स्तर काय आहे हे आपण बघूया. आपण एक म्हणजे पहिले म्हणजे आशिया खंडामध्ये राहतो, त्यातल्या त्यात दक्षिण आशियामध्ये आपला समावेश होतो. त्याच्यानंतर भारतामध्ये आपण राहतो. त्यानंतर आपण बघितलं की आपण एक हे बघा पुणे आपण परत एकदा बघा, थोडा डिस्टर्बन्स झालेला होता. एका आशिया खंडामध्ये आपण राहतो, त्यातल्या त्यात दक्षिण आशियामध्ये राहतो, भारतामध्ये राहतो. भारतामध्ये राहून आपण महाराष्ट्रातील निवासी आहे. मग पुणेकरी, कोल्हापुरी, मुंबईकर, नागपूरकर आपण आहोत. तर अशा प्रकारे एक प्रदेश म्हणजे एक ज्याला म्हटलं जाते की प्रदेश म्हणजे देशातील भौगोलिक एकक आहे. तर याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं की उदाहरणार्थ 7 राज्य असलेला ईशान्येकडील प्रदेश ज्याला 7 सिस्टर अशी संबोधल्या जाते. तथापि राज्यांतर्गत देखील काही प्रदेश असतात. जसं उदाहरणादाखल महाराष्ट्र राज्यातील प्रदेश कोकण, विदर्भ, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र. तर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला संस्कृती, भाषा, खानपानाच्या पद्धती याच्यामध्ये सुद्धा आपल्याला भिन्नता आढळून येते. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रदेशामध्ये थोडं आपल्याला लक्षात येईल की त्वचेचा रंग, केसांचा पोत वगैरे जे आहेत हे थोडं थोडंफार फरकाने आपल्याला असं कमी अधिक प्रमाणामध्ये दिसून येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतातील विविधता या अंतर्गत आज आपण भाषिक विविधता आणि प्रादेशिक विविधता याचा आढावा आपण आज या ठिकाणी घेतला. उद्याला आपण बघूया जातीय विविधता, वर्ग विविधता, जातीय विविधता, वर्ग विविधता
याचा आपण आढावा घेऊ. तुम्ही जाती विविधता आणि वर्ग विविधता हे तुम्ही जर वाचन केलं तर निश्चितच तुम्हाला सोयीचं जाईल. जाती विविधता आणि त्याच्यानंतर वर्ग विविधता याचा आढावा हा बघा, वर्ग विविधता या ठिकाणी आहे. तर याचा आढावा तुम्ही पुढच्या पिरियडला आपण घेऊ आणि तुम्ही तत्पूर्वी हे वाचलं तर फारच तुम्हाला समजणं सोयीचं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी मी इथेच थांबतो. उद्याला भेटू. थँक्स.